नमस्कार मंडळी. तर आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे हे तुम्हाला समजलंच असेल टायटलवरून. तर बघा, एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई तुमचं चॅनेल मॉनिटाईज झालं आहे का. ते तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, पण मॉनिटाईज होण्यासाठी चॅनेल काय करावं लागतं हेही सांगणार आहे. बऱ्याच ताई आपले नवीन चॅनेल चालू केलेलं असतं, त्यांच्या चॅनेलला म्हणजे सबस्क्रायबर वाढत नसतात आणि व्ह्यूजही येत नसतात. ते कशामुळे येत नाहीत किंवा काही कारणं असू शकतात हे तुम्हाला सांगणार आहे मी. तर एक म्हणजे काय होतं, ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ करता त्यावेळेला एडिटिंग न करता यूट्यूबवरती टाकता, त्यामुळे जे समोरची व्यक्ती बघणार आहे त्याला ते आवडलं पाहिजे, त्यात काहीतरी बघण्यासारखं असं वाटलं पाहिजे. तेव्हाच ती व्यक्ती थांबून 1-2 मिनटं किंवा 5 मिनटं बघू शकते. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त शॉर्ट टाका. शॉर्ट टाकल्यामुळे काय होतं, तर आपले सबस्क्रायबर्स जे आहेत ते वाढले जातात शॉर्टमुळे. कमीत कमी तुम्ही 5-6 किंवा 7-15 तुम्ही दिवसभरात 1 तासाने तुम्ही एक शॉर्ट टाकत जा. आणि त्यामुळे काय होतं, तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत ते वाढत जातात. त्यामुळे 2-2 मिनटाचे जे व्हिडिओ असतात, 3 मिनटाचे वगैरे, तर ते जास्त बघितले जातात. लाँग व्हिडिओ असतात ते जास्त बघितले जात नाही आहेत. त्यामुळे तिथे आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते वाढणार नाही. बऱ्याच ताईंचे मी आता चॅनेलवरती बघितलेलं आहे की सबस्क्रायबर्स खूपच कमी आहेत. त्यामुळं असं होता कामा नये. सबस्क्रायबर्स वाढले पाहिजे. तर यूट्यूबचा क्रायटेरिया काय आहे, तर 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000चं वॉच टाईम हे पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठीच मी तुम्हाला सांगते की जास्तीत जास्त शॉर्टवरती आता सध्याला जर कोणी चॅनल चालू केलं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करा की जास्तीत जास्त शॉर्टवरती काम करा. नंतर तुम्ही लाँगवरती, जर तुमचे शॉर्टमुळे जर 10 मिलियन जर झाले तर तुमचं हाफ मॉनिटाईज होऊ शकतं चॅनल. आणि फुल जर करायचं असेल तर तुम्हाला लाँग व्हिडिओ म्हणजे 4000 तासाचा जो वॉच टाईम आहे तो पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही नंतर म्हणजे करू शकता, लाँग व्हिडिओ टाकूनही करू शकता, असं काही नाही आहे. पण सुरुवात जर करत असाल तर माझं तर वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही शॉर्ट टाकू शकता. कारण जास्तीत जास्त आता बरेच बघा, जास्तीत जास्त यूट्यूबवरती शॉर्ट बघितले जातात. आता बरीच चॅनल आहेत यूट्यूबवरती, कोण काय सांगतं की लाँग टाका किंवा शॉर्ट टाका, त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील, व्ह्यूज वाढतील, टायमिंग ठेवा. तर ह्या संदर्भात सगळ्या मी तुम्हाला तर गोष्टी सांगणारच आहेत. पण सुरुवातीला जर तुम्ही चॅनेल जर चालू केलं असेल तर जास्तीत जास्त तुम्ही शॉर्टवरती काम करा. तर शॉर्टवरती काम केल्यामुळं काय होतं, तुमचं चॅनल जे शॉर्ट आहे ते बघितलं जातं. आणि असं काही थंबनेल वगैरे असावेत, इतकं म्हणजे असं बघण्यासारखा व्हिडिओ असावा, ॲक्टिव्ह झालं पाहिजे. ती व्यक्ती जेव्हा समोरची बघते त्याला काहीतरी त्याबद्दल वाटलं पाहिजे. जेव्हा त्याच्यासमोर तो व्हिडिओ जातो त्यावेळेला त्या व्यक्तीला काहीतरी वाटलं पाहिजे त्या संदर्भात. असं काहीतरी शॉर्ट टाकत जा तुम्ही, जेणेकरून तिथे तुमचे सबस्क्रायबर्स वाढण्यास मदत होईल. आणि लवकर म्हणजे अक्षरशः 2 दिवसात सुटकान तुमचे माझे 2 दिवसात सुटकान 700-800 सबस्क्रायबर झालेले होते. म्हणून मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते की 2 दिवसात माझे जर मी ह्याच्या आधी जर प्रयत्न केला असता तर नक्कीच माझे झाले असते. पण त्यावेळेला माझ्या तो डोक्यातही विचार आला नाही आहे. म्हणजे मी काय झालं होतं, माझे ज्यावेळेला यूट्यूब चॅनल चालू केलं होतं त्यावेळेला मी मध्यंतरी ब्रेक दिला होता, म्हणजे व्हिडिओ वगैरे काही टाकत नव्हते. पण मनाची अचानकच अशी म्हणजे तयारी झाली की आता मला वाटायला लागलं की व्हिडिओ आपण टाकावे. तेव्हापासून मी टाकत गेले, माझे सबस्क्रायबर्स वाढत गेले. त्याची तुम्हाला जी यूट्यूब चॅनलची जे काय पहिले जे अकाउंट होते त्याची स्टोरी नक्की सांगेनच. पण मी सांगते की जास्तीत जास्त जर कुणाचे नवीन चॅनल जर असेल तर तुम्ही जास्त करून शॉर्टवरतीच काम करा आता सध्याला तरी. ज्या वेळेला तुमचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील त्यानंतर तुम्ही लाँग व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. म्हणजे लाँगमुळे काय होणार आहे, तिथे तुमचा जो वॉच टाईम आहे तो वॉच टाईम वाढणार आहे. तर या ज्या मी ट्रिक सांगते ते तुम्ही फॉलो करा. बघा, तुमचं नक्कीच चॅनलही लवकर मॉनिटाईज होईल आणि तुमचे तिथून पुढे सबस्क्रायबर्स वाढतील. आणि जे म्हणजे सोशल मीडियावरती जर काम करायचं म्हटलं ना तर वाईट कमेंट एखाद्या दुसऱ्या येत असतात आणि त्या सहन करण्याची तयारी महत्त्वाची म्हणजे आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे दुर्लक्ष करणं हे खूप महत्त्वाचं असतं. एखादं जर चांगलं जर पुढं चाललं, काही काम करत असेल तर त्याला मागं कसं खेचायचं हे असतंच. आता जगामध्ये तुम्ही बघतच असता. त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे शक्यतो करून जेवढे जास्तीत जास्त दुर्लक्ष करू तेवढं आपण सक्सेस होऊ. त्यामुळं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त थंबनेलवरती काम करा. थंबनेल चांगला असावा. शॉर्ट कशावरती म्हणजे टाकताय, कोणत्या टॉपिकवरती, ते चांगलं व्यवस्थित असलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे
ज्या वेळेला तुम्ही शॉर्ट असो किंवा लाँग असो तर एडिटिंग खूप महत्त्वाचं आहे. बघा, एडिटिंग करण्यासाठी बरेचसेच ॲप्स आहेत. जर तुम्हाला कोणत्या ॲप्सचे नाव वगैरे पाहिजे असेल आणि एडिटिंग कोणत्या ॲप्सवरती सोपं जातं एडिटिंग करण्यासाठी, ते जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तेही तुम्हाला सांगितले जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे. तर कसं होतं, जेवढं आपण चांगलं काम करू यूट्यूबवरती तेवढा आपला वॉच टाईम वाढला जातो. कसं असतं, नवीन ताई असतात यूट्यूबवरती व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनाही मनात वाटतं बाबा आपण ही घरी बसून काहीतरी करावं. आता शाळा चालू झालेल्या आहे, तर मुलं शाळेला गेल्यानंतर सगळं काम वगैरे आवडल्यानंतर घरी बसून हा जो म्हणतात ना, बाहेर जाऊन जॉब करण्यापेक्षा हे एक माध्यम जे आहे ते घरी बसून एक नंबर आणि चांगला आहे. हा, चेहरा न दाखवताही तुम्ही काम करू शकता. तर माझे व्हिडिओ तसे आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन बघू शकता. स्वामी समर्थांचे जे काही अनुभव असतात, काही ते असतं ते मी सगळं शेअर केलेलं असतं. केंद्रामधले जे अनुभव आहेत ते बरेचसेच मला स्वामी समर्थांची आवड आहे आणि आवड माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मी जे आत्ता एवढे माझे सबस्क्रायबर्स जे आहेत आणि जे मी आत्ता इथंपर्यंत आहे ते स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच मी इथंपर्यंत आहे. त्यामुळे स्वामी समर्थांचे जे काही बऱ्याच ताईंचे दादांचे अनुभव असतात केंद्रामध्ये सांगितले जातात. आपल्या स्वामीचरित्राच्या ह्याच्यामध्ये जे वाचन, जे अध्यायाचे जे पठण असतं ते बरीचशीच माहिती मी यूट्यूब आपल्या चॅनलवरती सांगितलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर आपले गावाकडचे व्हिडिओ असतात, शेतातले वगैरे असे दाखवले जातात, एखादी रेसिपी टाकली जाते. तर कसं असते, आपलं महत्त्वाचं म्हणजे कसं असते, आणि दुसऱ्याची कॉपी करून आपल्याला काही उपयोग नाही आहे. नाही तर दुसऱ्याचा व्हिडिओ आहे तो डाउनलोड केला आहे आणि आपल्या चॅनलवरती टाकला आहे असं अजिबात चालत नाही आहे. जे काय असेल ते स्वतः तुम्ही चेहरा न दाखवता हे काम करू शकता. चेहरा न दाखवता बऱ्याच ताईंचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तुम्ही जाऊन यूट्यूबवरती सर्च करा, स्वामी समर्थांचे बऱ्याच ताईंचे व्हिडिओ आहेत आणि ते जे आहेत ते व्हिडिओ मॉनिटाईज झालेले आहेत. तर कसं असतं, घरातून काही जणांच्या परवानगी असते नसते. आता माझ्या घरातून याच्या आधी परवानगी एवढी काही नव्हती, तरी पण मी चेहरा न दाखवता व्हिडिओ करत होते. एखाद्या व्हिडिओमध्ये आता मी चेहरा थोडा थोडा दाखवते, पण तुम्हाला सांगता आता घरी माहीत असल्यामुळं आपण व्हिडिओ हे करू शकतो. आणि स्वामींचे व्हिडिओ असतात किंवा देवदर्शनाला वगैरे गेल्यानंतर तिथले व्हिडिओ असतात, त्यामुळं घरच्यांचा सपोर्ट ही खूप महत्त्वाचा असतो बघा. तर बऱ्याच ताईंना कसं असतं, घरातून सपोर्ट वगैरे नसतो, तर घरच्यांचा सपोर्ट असेल तर एक स्त्री आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकते, महत्त्वाचं म्हणजे. आणि बऱ्याच ताईंची परिस्थिती वगैरे नसते आणि घरी बसून काहीतरी जर आपण करायचं म्हटलं, एक जॉब म्हणू शकता, तर हे खूप छान आहे, तुम्ही करू शकता. तर बघा, बरेचसेच व्हिडिओ आपण ज्या वेळेला यूट्यूबवरती बघतो वेगवेगळे आलेले असतात. बऱ्याच ताई खूप छान असे सांगतात माहिती. आता बरेच जण नावं ठेवतात, काय म्हणत असतात, तिकडे आपण लक्ष देऊन चालत नसतं. आपल्या घरामध्ये काय संपलं, काय आहे नाही ते त्यांना माहीत आहे, ते आणून देतात का आपल्याला नाही. तर आपल्याला कुठेतरी सक्सेस व्हायचं आहे, आपल्याला कुठेतरी पुढं जायचं आहे. त्यामुळे आपण सगळ्या गोष्टीकडे जेवढं दुर्लक्ष करू तेवढं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि जर तुम्ही महत्त्वाचं म्हणजे सातत्य ठेवणं खूप गरजेचं असते. आणि तर आज व्हिडिओ, आता बऱ्याच आता ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झाले ते तसे करू शकतात की आज व्हिडिओ टाकला आहे किंवा एखादा आठवड्यानंतर व्हिडिओ टाकायचा किंवा 2 आठवड्यानं व्हिडिओ टाकायचा. कधी कधी काही ताई महिनाभर सुद्धा त्यांचा व्हिडिओ येत नाही. पण ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्या ताईंचं जर बघायला गेलं तर खरोखर तुम्हाला सांगते सातत्य असतं. चॅनल माझं मॉनिटाईज झाले ना तरी पण व्हिडिओ कंटिन्यू हा गेलाच पाहिजेला आहे, असं असतं. तर अशी चॅनल मी यूट्यूबवरती आपल्या बघितलेलं आहे. तर आणि खूप आता मलाही माहीत नव्हतं, तुम्हाला सांगते. जर तुमची जर इच्छा असेल तर माझंही एक पहिलं चॅनल होतं, तेव्हा मला व्हिडिओ हेअर करायचं व्यवस्थित माहीत नव्हतं. सहज असे बोलायचे, यूट्यूबवरती टाकायचे, व्ह्यूज वगैरे काही यायचे नाही, 1 किंवा 2 असे व्ह्यूज यायचे त्यावेळेला. पण बऱ्याच ताई यूट्यूबवरती खूप छान असं आपण जेव्हा कमेंट त्यांना टाकतो, विचारतो, त्यावेळेला खूप छान असं त्या सांगतात समजावून, असं नाही असं. त्यामुळे मी पण असं यूट्यूबवरती बघून एडिटिंग वगैरे सगळं शिकत गेले आणि चॅनल एडिटिंग वगैरे हळूहळू करायला लागले. आणि सगळं जे काय आहे ते म्हणजे स्वामींचा आशीर्वादच आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहेत म्हणून आज मी खरंच इथंपर्यंत आहे आणि तुमच्या सर्वांचा सपोर्ट आहे म्हणून तुम्ही समजून घेतलं. त्यामुळे इथंपर्यंत आपण आहोत आणि आपल्याला अजून खूप मोठी फॅमिली आपली करायची आहे. तर महत्त्वाचं म्हणजे सातत्य आहे. कंपल्सरी तुम्ही रोज एक व्हिडिओ हा सकाळी असो किंवा दुपारी, आता तुमचा व्ह्यूज किती म्हणजे कुठल्या टायमाला किती चांगले व्ह्यूज येतात तुम्ही टायमानुसार तुमच्या टाकू शकता. सातत्य असणं खूप गरजेचं आहे. रोजच्या रोज भले राहू दे 15 शॉर्ट,
ज्यावेळेला 1000 सबस्क्रायबर जरी झाले तर तुम्ही तिथं शॉर्ट थांबवू नका. एक दोन शॉर्ट टाकायचं आणि एक लॉंग टाकायचाच व्हिडिओ. त्यामुळं कसं होतं, सबस्क्रायबर्स वाढण्यात पण तुम्हाला मदत होते आणि वॉच टाईम वाढण्यासाठी पण मदत होते. त्यामुळे 1000 जरी सबस्क्रायबर झाले तरी पण 2 शॉर्ट आणि एक लॉंग हा टाकायचाच महत्त्वाचं आहे. यूट्यूबमध्ये काम करायचं म्हटलं तर सातत्य खूप महत्त्वाचं आहे. कारण मी अनुभवते म्हणून सांगते तुम्हाला. खूप रोजच्या रोज व्हिडिओ टाकणं खूप महत्त्वाचं असते. आणि कसं होतं, एका वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 टायमाचा वॉच टाईम पूर्ण करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जरी नाही झालं 4000 तास वॉच टाईम आणि 1000 फक्त सबस्क्रायबर्स जरी झाले तर तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष काही ताईंना गेलेले आहेत 4000 वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी. कारण कसं असतं, आपला व्हिडिओ तिथंपर्यंत बघणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे थोडा वेळ जाऊ शकतो पण 1000 सबस्क्रायबर होणं खूप गरजेचं आहे. कारण एवढे सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलवरती येणं हे काही छोटं काम नाही आहे, खूप मोठं काम आहे आणि खूप मेहनत आहे. ह्याच्यामागे रोजच्या रोज व्हिडिओ जाणं खूप महत्त्वाचं असतं, सातत्य असतं. एखाद्या वेळेला काही गडबडीत व्हिडिओ जात नाही आपला, असं होतं. तर कसं होतं, म्हणजे आता तुम्ही वर्षभर व्हिडिओ टाकताय किंवा तुमच्यामध्ये गॅप पडला असेल आणि तुमच्या चॅनल चालू करून 1 वर्ष झाला. 1 वर्षानंतर काय होतं, तुमचा जेवढा वॉच टाईम वाढलेला आहे तेवढा मायनसमध्ये जातो, कमी होत जातो तुमचा जो वॉच टाईम आहे तो. त्यामुळे एका वर्षाच्या आधी किंवा काही जणांचा आता यूट्यूबवरती जर तुम्ही चॅनल बघितलं तर 1 महिन्यात किंवा 2-3 महिन्यात सुद्धा चॅनल म्हणजे 4000 तासाचा वॉच टाईम पूर्ण होऊन मॉनिटाईज झालेला आहे. असे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती बघा, सर्च केल्यानंतर दिसतील. तर जास्तीत जास्त वर्षाच्या आत म्हणजे भले ते किती पण महिने लागू देत पण चॅनल मॉनिटाईज होणं खूप गरजेचं असतं. नाहीतर आपण एक मेहनतीनं कष्टानं जेवढे व्हिडिओ आपण टाकलेले असतात जेवढा वॉच टाईम आहे तेवढा पूर्ण एका वर्षात कमी वर्ष झालं की कमी व्हायला चालू होतं. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही काय करा, व्हिडिओ रोजच्या रोज टाकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्यामुळे तुमचा वॉच टाईम वाढू शकतो आहे. आणि लाईव्ह घेत जा. आता 50 सबस्क्रायबर झाल्यानंतर लाईव्हचा ऑप्शन येतं, तुम्ही लाईव्ह घेत जा जास्तीत जास्त करून. आणि वाईट कमेंट दुर्लक्ष करणं खूप महत्त्वाचं असते. सोशल मीडिया आहे त्यामुळं काही जण मुद्दाम जाणून बुजून वाईट जे कमेंट असतात ते करत असतात. एखादं पुढं चाललेलं असतं तर कसं असतं, एखादे तोंड बघून हे केल्याने असं काम असतं. तर म्हणजे चॅनल जे असतं एखाद्याचं तर त्याचे सबस्क्रायबर्स बघूनच त्याला सबस्क्रायबर्स केलं जातं, असं असतं. एखाद्याचे कमी असतात सबस्क्रायबर्स, एखाद्याचे जास्त असतात. तर असं तेवढं चालायचंच. शेवटी सोशल मीडिया आहे त्यामुळे तुमचं तुम्ही काम थांबवू नका. जास्तीत जास्त शॉर्ट टाका 1000 सबस्क्रायबर्स होईपर्यंत. आणि एकदा का तुमचे 1000 सबस्क्रायबर्स झाले की तिथून पुढे तुमचे हळूहळू सबस्क्रायबर्स वाढायला चालू होतात. आणि जास्तीत जास्त 1000 जरी सबस्क्रायबर झाले तरी पण तुम्ही लॉंग जरी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तरी पण तुम्ही काय करा की शॉर्ट टाकायचं थांबू नका. आपले डॉलर जेव्हा पूर्ण व्हायचे असतात त्यावेळेला शॉर्ट खूप महत्त्वाचे असतात आपल्यासाठी. त्यामुळे शॉर्ट कंटिन्यू टाकणं खूप गरजेचं असते. आणि लॉंग रोजच्या रोज एक सातत्य खूप महत्त्वाचं असतं. जेवढे तुम्ही कष्ट कराल, जेवढे तुम्ही ह्यासाठी प्रयत्न कराल, मेहनत घ्या, तेवढं तुम्हाला यश नक्कीच मिळेल. हे तुम्हाला मी सांगतो आहे. मी जे काय सांगितलं आहे तेवढं तुम्ही फॉलो करून बघा. तुमचंही चॅनल एक दिवस मॉनिटाईज नक्कीच होईल. कारण कसं आहे, नवीन असतात ताई, माहीत नसतं, अनुभव नसतं. आणि एखाद्या ताई समजूतदार असतात यूट्यूबवरती बघा. एखाद्या मनापेक्षा बऱ्याच ताई असतात की एखादा जर आपण कमेंट त्यांना टाकली तर त्या खूप छान समजून सांगतात. काही ताईंचं असं झालेलं आहे की 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. कुणाचं तरी 3000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर वॉच टाईम पूर्ण झाल्यामुळे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. त्यामुळे तुमचंही होऊ शकतो. फक्त प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. कुणाकडे लक्ष न देणं, आपलं सातत्य चालू ठेवणं हे खूप महत्त्वाचं. तुम्ही गावाकडची व्हिडिओ बनवू शकता बघा. शहरापेक्षा पण गावाकडे खूप असे व्हिडिओमध्ये दाखवण्याजोग्या गोष्टी असतात. शेतात काम करताना किंवा एखादी रेसिपीचा आपण व्हिडिओ दाखवू शकतो. किंवा स्वामी समर्थांची जर तुम्ही सेवेकरी असाल तर त्यांचे अनुभव तुम्ही शेअर करू शकता. आपण जर एखादं व्हिडिओमध्ये तर सांगायचं म्हटलं तर बरंचसं काही सांगण्यासारखं असतं. आणि चेहरा न दाखवताही तुम्ही व्हिडिओ टाकू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे
तिथं काय असतं तर आवाज तुमचा असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं फक्त दुसऱ्याची कॉपी, दुसऱ्याचा आवाज हे असं चालत नाही आहे. तुमचा स्वतःचा आवाज असणं खूप महत्त्वाचा असतो. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर एवढं चांगलं तर कोणी सांगत नसेल मला तर वाटते. एखाद्या ताई असतात जे चांगले सांगतात, पण बऱ्यापैकी कोणी सांगत नसतं. आणि आता फेक पण यूट्यूबवरती वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी असे व्हिडिओ वगैरे येत असतात. तर बघा, आणि काही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या यूट्यूबवरती पण मिळू शकते आणि त्यातूनही तुम्ही मलाही विचारू शकता. असं काही नाही. एकदा आता 1000 जेवढं तुम्ही मेहनतीने सबस्क्रायबर्स पूर्ण केले तेवढे 4000 पण वॉच टाईम म्हणजे पूर्ण करणं तुमच्यासाठी काय अवघड नाही, सहज होऊ शकतं. फक्त प्रयत्न रोजच्या रोज एक व्हिडिओ जाणं खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं तुम्ही रोजच्या रोज एक व्हिडिओ टाका, तुमचंही चॅनेल मॉनिटाईज होईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि जास्तीत जास्त ताईंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.